मागणे ते तुझ प्रती आहे, मागणे ते तुझ प्रती आहे, दिशील तरी पाय पांडुरंगा, या संताशी निर्वे हेची मज दे आणि तुझे काही न मागू देवा, या संताशी निर्वे हेची मज दे आणि तुझे काही न मागू देवा, हरी तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पाये संताची, या संताशी निर्वे हेची मज दे आणि तुझे काही न मागू देवा, समचरण सृजम सनणीला बुदाबम जगडनीत बाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सवैद बलास मिठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, वा 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 पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग टाळी वाजवा. पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुका हरिकलावज्ञ ज्योतरार्थावतारम कलंकांकति ज्योतिकामदि वक्त्रम खलानी शिवादा पणोदार दक्षिम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मेकला खुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आश पूर्वावी सेवेला गे सेवक झालो, हा सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक. अरे वा वा गायक वा वादक वा टाळकरी सृष्टी बोले एक नंबर. सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो, झालो सेवेला गे सेवक झालो, झालो सेवेला गे सेवक झालो. हे तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, व स्वामी गया देवा
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुका या देवा यावरीन करावा भेर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लागोनी या पाया विनवी तू तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही मागणे ते एक तुझ प्रती आहे दिशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निर्वी हेची मज दे आणि तुझे काही न मागो देवा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेने अथंग दयन संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या तुकोबाराय आजच्या अभंगातून ना देवाजवळ मागताय तुम्ही तर मानता मग तुकोबारायच्या रक्तात मागणं नाही काही मागण्या मानुचित वडिलांची रीत जाणं तसे मागणं रक्तात नाही तुकोबारायचा तुम्ही आज तुकोबाराय मागतात हे उचित वेगळं घडत आहे काय मागतात तुकोबाराय देवाजवळ गेले कुठं पंढरपूरला आणि पंढरपूरला गेल्यानंतर देवानं तुकोबाराया समोर मान खाली घातली कोणी घातली मान बोला बोला पांडुरंगानं कोणासमोर मान खाली घातली कोणासमोर तुकोबारायांसमोर आणि तुकोबारायला म्हणले तुकोबाराय तुम्ही काहीतरी मागा गड्या तुमच्या भक्तीचं कर्ज माझ्यावर झालंय तुम्ही काहीतरी मागा तुकोबाराय म्हणले कोणत्या डॉक्टरकडे जा संगमनेरच्या जा आळेपाट्याच्या जा नाशिकच्या जा कोणत्या डॉक्टरकडे माझं रक्तगट चेक करून घ्या रक्तात सापडणार नाही मागणं तुम्हाला हा नाही सापडणार पण तरी देवा जर तुम्ही मानताय ना एक मागल पण तुम्ही देणार देवा देव म्हणले देणार की देण्याकरताच बसले विटेवरी जाची कमी नका करू हाय तसं राहू द्या विटेवरी जाची पाऊले समान तोचे एकदान वाढवा तोचे एकदान सुरदाता आणि मग तो एकदान सुरदाता मग त्याचं भजन आम्ही करावं आणि मग आम्ही ही मानवी जन्मातली भूमिका त्याच्या माध्यमातून झोपतोय मग महाराज आम्हाला त्याच्याजवळ मागायचंय एक मागतो देवा पण दिसशील ना दिसशील तरी पायी पांडुरंगा काय दे या संताशी निर्वी हेची मज दे आणि तुझे काही न मागो देवा संताच्या पायापाशी मला निरव म्हणजे काय पायापाशी ठेव आणि पायापाशी ठेव माझ्या संताच्या पायापाशी ठेव दुसरं काय नकोय पण देवा द्यायचे ना तर एकच कर उदार होय तू का म्हणे आता उदार तू होय मज ठेवी पायी संताची या संताची निर्वी हेची मज दे आणि तुझे काही न मागू देवा विठाला विठाला अभंग सुंदर निवडलाय जास्त प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र चिखली या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आणि सोहळ्याला गेली बेस पाहिजे थोडासा अखंड कालावधीपासून चालत आलेला हा भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळ्याला गेली अनेक वर्षे या वर्षी पूर्ण होत आहेत आणि अनेक वर्षातली मला वाटतं वर्ष सांगता नाही यायचं असा अखंड कालावधीपासून चालत आलेला हा भव्य दिव्य तथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि ज्ञानयज्ञ सोहळ्यातली आजची माझ्या वाट्याला आलेली सातव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संपन्न करत असताना गोड आयोजन आणि गोड नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय माझं जरी कीर्तन आजचं चिखली गावात चालू आहे पण मला वाटत नाही मी चिखलीत कीर्तन करतोय आजचं कीर्तन बाबा महाराज सातारकरांच्या घरी चालू आहे असा प्रतिभास मला होतोय का माहिती का तेच वैभव सगळं तुम्ही उभं केलंय आणि म्हणून काय बोलायचं तुम्हाला धन्यवाद चिखलीकरांना एवढं गोड आयोजन नियोजन केलं आणि सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित राहिले बसायला जागा शिल्लक नाही उभं राहून कीर्तन ऐकतात मागं म्हणून एवढा मंडप भरून गेला आज एवढी अफाट गर्दी या ठिकाणी पाहिला मला वाटतं पहिल्या दिवसापासूनच येऊ गर्दी आणि म्हणून आज या ठिकाणी असताना 7व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली खरं तर मज पामरा हे काय थोरपणं आणि पायीची वाहनं पायी बरी ऐकती राहणं माझ्या वाट्याला आलेला आजचा 7वा दिवस आणि सेवा सुरू करत असताना गोड आयोजन आणि नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय खरं तर सेवा संपन्न करत असताना सुरू करत असताना मला वाटतं सालाबादप्रमाणे आदरणीय याही वर्षी
हरिभक्तपरायण सुदाम महाराज बुधवंत परभणीकर, शिवाजी महाराज साने व हरिभक्तपरायण माणिकजी महाराज देशमुख, हिरामण महाराज शिनारे यांच्या विशेष सहकार्यानं व पंचक्रोशीतील साधू संतांच्या आशीर्वादानं ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे। गेल्या 7 दिवसापासून हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे। ज्यांच्या कुशल अशा ज्ञानेश्वरी व्यासपीठानं आमचे हिरामण महाराज असतील, माणिक महाराज असतील, या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय। आभार व्यक्त करत असताना आज या ठिकाणी आज ज्यांचं कीर्तन सेवादान आहे ते आपल्या गावचं वैभव आदरणीय सौभाग्यवती अपर्णा व श्री किरण आनंद हासे यांचं आजचं कीर्तन सेवादान एकदा जोरदार टाळी यांच्याकरता वाजवायचं आहे। का टाळी वाजवायला लावली? मला पाकिट भरणारे म्हणून नाही, तर त्याचं वर्णन असं आहे, दाता तोच एक जाना नारायणा स्मरवे, म्हणजे दाता तो श्रेष्ठ आहे ज्याच्या माध्यमातून नारायणाचं स्मरण होतं, तो दाता श्रेष्ठ आहे, म्हणून त्यांना धन्यवाद। आज इथं आलोय ज्यांचं संत भोजन आहे ते वैकुंठवासी सखाराम गणपत हासे व वैकुंठवासी गणपत भागा हासे यांच्या स्मरणार्थ राजाराम सखाराम हासे व श्री नानाभाऊ व तुकाराम गणपत हासे यांचं आजचं संत भोजन आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद। आज या विशेष व्यासपीठावर उपस्थित असताना ज्यांची कीर्तनाकरता मोलाची साथ आहे ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, नामवंत मृदुंगाचार्य, नामवंत टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यापैकी गायन सम्राट, गाण कुकळा, गाण गंधर्व, गोड गळ्याचे मालक आदरणीय शुभमजी महाराज बनकर, इतकं सुंदर गाणं आहे महाराजांचं। आपल्याला जर ते गाणं ऐकायला मिळालंय 7 दिवस तर मला वाटतं दुग्ध शर्करा योग तुम्हाला ऐकायला मिळाला बरं का। एकदा जोरदार टाळी वाजवायची शुभम महाराजांकरता। आम्ही नगर जिल्ह्याचा वाघच म्हणतो त्यांना, असे शुभम महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद। विशेष तत्वानं त्यांच्या शेजारी जे उभे आहेत ना ते आपल्या सगळ्यांचे परिचित आहे। आवाजामध्ये किती गोडवा असावा, किती मधुरता असावी आणि किती सौंदर्यता असावी हे ज्यांच्याकडे बघितलं, सागरासारखी ज्यांच्या आवाजामध्ये उंची आहे असे सागर महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवायची। त्यांचं सुद्धा नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मोठं नाव आहे। सागर महाराज तुमचे कौतुक आहे। परभणी, जगात जर्मनी, भारतात परभणी, हा उगाच म्हणलं जात नाही। त्यांचं पोरग जर रडलं तर ते स्वरातच रडतं मराठवाड्यात। असे मराठवाड्यातून आलेले परभणीवरून आमचे सुदाम महाराज बुधवंत, एकदा टाळी वाजवा। हे सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे नाना बरं का, आमचे मुगनळ नाना, आदरणीय नाना सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। आदरणीय आमचे चिखलीकर माणिक महाराज आहे, आदरणीय नाना असतील, चोपदार असतील, सगळ्या माझ्या बहिणी, मुक्ता, जना, सगळ्या बरं का, सखूबाई, सगळ्या बरं का, एकदा यांच्याकरता टाळी वाजवा। हे माझ्या बहिणी उभ्या राहिल्यात सगळ्या, अनिताताई जाधव आणि आमचे मामा बरं का, ह्या सगळे यांचे मामांचं मार्गदर्शक आणि खरं तर गुण असं वारकरी शिक्षण संस्था ही सगळी खरं तर आदरणीय महाराज आहेत सगळे, ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सगळ्यांना धन्यवाद देतो। तुळशीवाल्या माय असतील, पीटीवाले असतील, पीटीचा तुमचा संबंधच नाही, थोडं या ना पुढे पीटीपाशी या ना, असं पीटी घेतली पण वाजितच नाही, मला काय करायचं आणि म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद आहे। 2 स्वर धरायचे नाडा बरं का, तुम्हाला पण धन्यवाद। विशेष तत्वानं 2 मृदुंगाचार्य इतके गोड आहेत, इतके गोड आहेत की मांडपातली एखादी म्हातारी उचलवून वावळा असं वाटत आहे आणि परत ठेवून द्या, फेकून नको लागेल तिला, असे गोड वाजवणारे 2 व्यक्तिमत्व, ज्यांना हर्ष करायचा आणि हर्ष करून संकेत दाखवायचा। तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो? हर्षानं पखवाज वाजवावा पण काही गोष्टीनं संकेत दाखवावा, असे हर्षल आणि संकेतची जोडी आज पखवाजा करता तबल्या करताय। हर्षल महाराज आपल्या संगमनेर तालुक्याचं वैभव आहे आणि इकडून जे वाजवतात हे अकोले तालुक्याचे वैभव आहेत। दोघांनाही आज युतीची धोरणं जोपासली आहे आणि म्हणून दोघाही जण अकोला आणि संगमनेरची युती झाली का क्रांती होतीच गड्या, आणि म्हणून दोघं जण एकत्रित आलात। काय वाजवतात गड्या दोघं जण, असं वाटतं आमचं कीर्तन राहू द्यावं आणि तुमचं वाजवणं ऐकावं। दोघांचे महाराष्ट्रात मोठं नाव आहे, हर्षद महाराज आहे आणि आदरणीय संकेतजी महाराज आहे दोघे। आणि विशेषतत्वानं तयारी, जे त्यांना पाहिजे ते नाही वाजवत, मला जे पाहिजे ते वाजवतात, त्यांना धन्यवाद। विनेकरी बाबांकडे बघितलं मला वाटलं बाबा महाराज सातारकर इकडे काय करायला आलं, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे, त्यांचे आभार व्यक्त करतोय। शिष्टीमाले सुद्धा सुंदर आहे, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय। आदरणीय आमचे संजय दादा बरं का, त्यांनी इथपर्यंत येऊस्तरले कॉल केले, म्हणजे मला काळजी लागली होती, मलाच नाही त्यांना सुद्धा काळजी। माझं सकाळी कीर्तन पंढरपुरात होतं, पंढरपुरातलं कीर्तन करून एवढं रनिंग होणं शक्यच नव्हतं, पण आग्रह धरला महाराज लेट होईल 10 मिनटं, पण मी 7 वाजून 5 मिनिटांना बरोबर चिखलीत आलो, म्हणजे आता कोणता चिखल होणार नाही, म्हणून चिखलीत पोहोचलो बरोबर 7 वाजून 5 मिनिटांनं। इथं आलोय
मी मागच्या वर्षापासून मला वाटतं 4 वर्ष झालं, हे 4थं वर्ष आहे माझं. आणि म्हणून चिखलीकरांचं प्रेम मला वारंवार मिळतंय आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. व्यासपीठावर अनेक महाराज मंडळी, आमची अण्णा, सगळी मंडळी सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माता माऊलींची उपस्थिती असते. काही एका प्रकारच्या साड्या घालून आलेत, काही सगळे आले, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सिस्टीमवाले सुद्धा सुंदर आहेत, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, संतांच्या. टाळी वाजवा. यांचं प्रमाण झालं का आपण टाळी वाजवायची. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय मॉनिटर. मग एवढ्या पवित्र पावन मातीमध्ये कशा करता जन्माला आलोय माहिती आहे? आपण ज्या कारणाकरता आलोय ती उत्तमरित्याचं भजनच आहे. आणि भजन असावं माणसाच्या जन्मात. का भजन असावं? तर महाराज म्हणले, आवटा हात का मानव देह आलाने तुझ दिया, आवटा हात का मानव देह आलाने तुझा दिया, ए खाया पिया सुख से सोया, नाग जमाना कोया. अरे खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आलोय भजन गोड असावं. किती पवित्र, किती भजन असावं. शास्त्रात असलेले थाप देऊन सांगितलं की महाराज म्हणले, महाराज म्हणले जगतातलं महत्वाचं गणित एकच आहे, फक्त मधल्या गॅप मध्ये तुम्ही काय करताय, मी बोलत असताना पडते विठाला विठाला. आणि मग ऐका काय म्हणले, भजनाची आस्था गोड असावी. आणि भजनाची आस्था गोड किती असावी? असं भजनाची आस्था जर गोड असेल ना तर या जगतातलं भजन गोड होईल. शास्त्रात असलेलं आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोला चला. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही जरा मोठ्यानं बोला ना. आजे जरा बोल, किती मोठ्यानं बोल जरा. हा तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला. तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच, आणि वरून मला हे सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? अरे भजना करता आलोय, भजन गोड असावं. परत किती पास्ताव केला नंतर उपयोग नाही. क्या किया, क्या किया, क्या किया रे तूने जीवन गमा दिया, ए क्या किया रे, जिसे पाना था उसको ही गोदी, जिसे पाना था उसको ही गोदिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. पुढं गोड सांगितलंय. संत समागम को भूल गया रे, हरि भजन को भूल गया, हरि भजन को भूल गया, हरि भजन को भूल गया. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया, जिसे पाना था उसको ही खो दिया, जिसे पाना था उसको ही खो दिया, आणि मग आम्ही आलो तर भजना करत आलोय. पण आम्ही वाजवा वाजवा. मानवी जन्मातलं भजन आमचं गोड असावं.
आणि भजन जर गोड केलं ना महाराज तर शेवट गोड होईल. तुकोबाराय म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मॉनिटर देऊन सांगितलं आलो निजाच्या माहेरा भेटे रोकमाईच्या बरा. आणि मग आमचा शेवट गोड करण्याकरता आम्ही भजन केलंच पाहिजे. देव भावाचा आणि प्रेमाचा भोग केलाय. आपण म्हणतो ना देव आशा न पावायचा, थोडा आवाज आला पाहिजे सगळ्यांनी म्हणायचं देव आशा न पावायचा देव बाजाराचा मनी नाही भाव म्हणे वाडा मला भाव मनी नाही भाव म्हणे देव आशा न पावायचा देव बाजाराचा दगडाचा विको दिवस नका एक सरळ ठेवा सरळ. दगडाचा देव त्याला वडाराचं बेव, मातीचा देव त्याला पाण्याचं बेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव, सोन्या चांदीचा देव त्याला हे पाठी माहिती मला. देव आशा न पावायचा देव बाजाराचा. अजून साने गुरुजी म्हणले खरा तो एकची जगाचे बांध कोरा. असं नाही. हा प्रेमानं भावानं जगलं पाहिजे का. आला शिकोटोणी या जासी कवन्या रे गावा आला शिकोटोणी या. मग जागवणं गरजेचे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेविला माथा चुकवी व्यथा जन्माच्या. मग काय व्हावं जागवावं. आता जागा ओ आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा जागा रे बाईनो जागा. हे आता जागा जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा. सोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या सोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा. आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा 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 रे बाईनो जागा. हे आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो वावा वारशेची आता जागा आता जागा रे बाईनो जागा बाईनो जागा बाईनो. मग जागवायला तू गोबाराय शिकवतात आणि उठा जागे वारे. आता हे लेकरू कोण असे बरं लय भारी म्हणजे ते एवढं परफेक्ट नाचते ना एवढं परफेक्ट पावल्या कळत बस. महाराज म्हणले मग आम्ही जागवण करा. इकडे बघा मग जागवण काय करावं तर कर्म चांगल्या प्रकारचं करावं. आई बरं का हे आजी इकडे बघा. आणि कर्म जर चांगलं केलं तर देव लांब नाही. मग आमचं कर्म चांगलं असावं. आणि कर्म कोणत्या प्रकारचं असावं. महाराज म्हणले आमच्या मानवी जन्मातलं भजनाचं कर्म चांगलं असावं. तुम्ही बरीच लोक तीर्थस्नान करायला लांब जातो. आपण कुठं जातो एखाद्या हरिद्वारला जातो आळंदीला जातो. इकडे बघा ना हे आजी बडबड ना करू. इकडे बघा आपण तीर्थस्नान करायला एखाद्या आळंदीला जातो पंढरपूरला जातो. पण सांगू हेच पुण्य आपल्याला घरी मिळेल. तुम्ही म्हणता कस काय कस काय मिळेल. महाराज म्हणले तीर्थाचं पुण्य घरी मिळतं. रोज आपण आंघोळ करतो कळतो का नाही. याच्यातले काय काय आठवड्यातून एकदा करतात त्यांचा दे भाग सोडून. पण मग रोज आपण आंघोळ केली. आंघोळ करत असताना प्रत्येक तांब्या अंगावर घेतो आणि अंगावर घेताना रामकृष्ण हरी जरी म्हटलं तर तीर्थाचं स्नान करण्याचं पुण्य घरीच मिळेल. केलं पाहिजे पण आम्ही नाही का. आपण देवालाच बनवतो. आपण देवाला म्हणतो देवा आपण गर्भात होतो ना गर्भात आपण त्यावेळेस देवाला म्हटलो देवा मी बाहेर आल्यावर तुझं भजन करणार आहे पण एकदा या दुःखातून बाहेर काढ. एक वेळ कारी या दुःखावे गळे एक वेळ कारी या दुःखावे गळे एक वेळ कारी या दुःखावे
आठवीन पाये हा माझा नवसव आठवीन पाये हा माझा नवसव आठवीन पाये हा माझा नवसव आठवीन पाये हा माझा आणि मग एकदा टाळी वाजवून महाराज म्हणायला लागले टाळी वाजवली पाहिजे आणि सामर्थ्य याच्यात मी उगाच नाही टाळी कोणाला वाजवायला सांगत बरं का हे टाळीचं सुद्धा सामर्थ्य आहे भजन का सामर्थ्य माहिती का हे टाळी वाजवण्याचं सामर्थ्य अगणित आहे तुम्ही म्हणताल काय सामर्थ्य वा काय सामर्थ्य माहिती का टाळी वाजवल्यानंतर कीर्तनाची बाजू तर मिळतेच मिळते पण थोडंसं आपल्याला शरीराची बाजू सुद्धा मिळते तुम्ही म्हणताल कसं काय माझे पुण्यात एक चांगले मित्र आहे डॉक्टर कथी नाव आहे त्यांचं आणि दादा मी माझं म्हणणं आहे ना बरं का माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे बोला माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे कोणाजवळ बसलं पाहिजे बोला ना कोणाजवळ बसलं पाहिजे शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसलं पाहिजे कोणाजवळ बसलं पाहिजे शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसलं पाहिजे अति शहाण्या माणसाजवळ तोच रिकामा आहे तो आपल्याला काय शिकवणार आहे म्हणून कोणाजवळ बसलं पाहिजे शहाण्या माणसाजवळ कोणाजवळ बस शहाण्या माणसाजवळ आणि मी बसलो त्यांच्याजवळ विको कमी करून थोडं मॉनिटर देऊन बसलो होतो त्यांच्याजवळ असं बसल्यानंतर त्यांना विचारलं नेमकं म्हटलं लोकांना रोज ज्ञान शिकवतोय लोक एक दिवस अडवतील मला ते म्हणले काय झालं अडवायला म्हणलं लोकांना रोज म्हणतो कीर्तनातून टाळी वाजवा पण टाळी वाजवण्याचं सामर्थ्य आहे काय ते म्हणले महाराज 2 मिनिटं थांबा मी थांबलो आणि त्यांनी मला टाळी वाजवायला सांगितले कॅबिनमध्ये 3 मिनिटं माझ्याकडून टाळ्या वाजवून घेतल्या थांबलो मी टाळ्या वाजवल्या आणि 3 मिनिटानंतर त्यांनी मला विचारलं तुमचा एक्सपिरियन्स सांगा अनुभव सांगा म्हणलं तुम्हाला डॉक्टर साहेब पुण्यातल्या भाषेत सांगू का ग्रामीण भाषेतल्या भाषेत ते म्हणले दोन्ही भाषेत सांगा मी पहिल्यांदा पुण्यातल्या भाषेत सांगितलं म्हटलं डॉक्टर साहेब टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला वेदना झाल्या आणि जर ग्रामीण भाषेत म्हणजे आमच्या संगमनेर पारनेर अकोलेच्या भाषेत सांगायला गेलं तर टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला मुंग्या आल्या म्हणजे हा भ्रम काढून टाका की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात समजणे वालो का इशारा आणि मग टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला मुंग्या आल्या आणि म्हणलं टाळी वाजवल्यानं मुंग्या आल्या म्हणजे का मुंग्या आल्या सूत्र असं आहे या हातांमध्ये हजारो नाड्या आपण त्यांना शिरा म्हणतो हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात त्यावेळेस पांडुरंगानं या हातातल्या नाड्यांकडं एक ताकद दिली आहे काय जो कोणी माझ्या विठ्ठल नामात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम हातातल्या नाड्या सांगतो ना थांबा लगेच सांगू द्या ना पूर्ण सांगू द्या जो कोणी माझ्या विठ्ठल नामात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम हातातल्या नाड्यांक दिलंय आणि ज्यावेळेस रक्त शुद्ध होतं त्यावेळेस आपल्याला हृदयविकाराचा झटका कधीच येत नाही सायन्स सांगतं म्हणून विठ्ठल नामामध्ये टाळी वाजवली पाहिजे हा पाहिजे मी कीर्तन बास ना मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा बास ना आता कीर्तन सुरू कोणीच वाजवलं आता बामट्यासारखं तुटू पाडल्यात म्हणून टाळी वाजवली पाहिजे काय होतं टाळीनं टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी उभी भरावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी उभी भरावी म्हणणार माझ्या बरोबर चला वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरी
पंढरीचे हे वाटती चालावे पंढरी वाटती चालावी पंढरी वाटती चालावी पंढरीचे वाटती चालावी पंढरी हे वाटती चालावी वाटती चालावी पंढरी टाळी वाजवावी बाबा टाळी वाजवावी टाळी वाजवावी हे बारा टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी हे बारावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी तुझी बोलावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी तुझी बोलावी तुझी बोलावी तुझी बोलावी आणि मग टाळी वाजवावी टाळी वाजवली तर जन्माचे गणित सुटतात बरं जो करील टाळ्यांची टाळा टाळी त्याशी यम कावटाळी म्हणून टाळी वाजवली पाहिजे आणि टाळीचं सामर्थ्य अगणित आहे ही टाळी वाळवंटात वाजली तर काय व्हायचं एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग मग आम्ही संगतीत गेलं पाहिजे कोणाच्या अरे त्याच्या संगतीत गेलं पाहिजे त्याच्या संगतीत जीवनाची काही तत्व आहे काय हे संगतीनं ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्या विनव मागलो मीच मला थेट सुख दुःखा एकमेका वाटला वाटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल मग संगत चांगली केली पाहिजे आणि संगत तुम्ही सांगा आता तुम्ही इथं आलात नाही बरं का हे तुम्ही नाही आला चांगली संगत केली म्हणून तुम्ही इथपर्यंत आला हा खरंच आहे खोटं नाही बोलणार मी खरंच आहे आज तुझी काय ना चांगली मैत्रिणी बरोबर संगत असल्याशिवाय तू कीर्तनाला आली का नाही तिनं तुला आणल्याशिवाय तू कीर्तनाला आली का एवढं वाटतं म्हणजे संगत आर बघा ना नाथ बाबा म्हणले या याच्या चारीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पुढं काय म्हणले माहिती का ऐकणार तुम्ही माझ्यावर टाळी वाजून म्हणायचं बाबा पंढरीची वाट पंढरीची वाट जात येते पायाला येते फोड आता येते पायाला येईल होड जात येते पायाला येते फोड आता येते पायाला येईल होड याच्या जरीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया नेलं ग बया नेलं ग बया नेलं ग बया आणि मग संगत चांगली असेल संगतीतूनच आम्ही चांगल्या मार्गाला येतो आणि मग संगत काय केली पाहिजे माझा एक आवडीचा पुरावा आहे संगतीचं कर्म आम्ही चांगलं केलं पाहिजे मला वाटतं आपल्याला संगमनेरकर ना रेल्वे स्टेशन इथं शिर्डीलाच असेल जवळ बरोबर ना रेल्वे स्टेशन कुठं आपल्याला जवळ श्रीरामपूरला बरोबर ना आणि मग इथले आपले चिखलीचं 4 जण गेले रेल्वे स्टेशनला संगतीचं वर्म सांगतो आणि 4 जण गेले रेल्वे स्टेशनला पण ते रेल्वेचा एक नियम आहे दादा बरं का रेल्वेचा एक नियम आहे अण्णा काय जर अचानक गेलं तर तिकीट भेटत त्याला रिझर्वेशन लागतं म्हणजे तिकीट बुक लागतं नियम आहे रेल्वेचा आणि इथलं 4 जण गेलं चिखलीचं गडी रेल्वे स्टेशनला श्रीरामपूरला गेलं त्यांना जायचं होतं इकडं मानमाड धुळकडं जायचं होतं गेलं गडी सकाळी 7 वाजता गेलं आपण तिकीट काय भेटलंच नाही त्याच्यातला एक हुशार होता आता चिखली गाव म्हणजे अपडेट गाव 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स
तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो ते, असू द्या. हा आणि मग त्याच्यातलं एकानं काय केलं, 10 रुपये काढले खिशातले. किती रुपये, किती काढले, 10 काढले आणि तिघांकून 10 घेतले. किती झाले, 30 नाही, 40 झाले. गणिताला कोण होतं तुम्हाला, 40 झाले. आणि मग 40 घेतले, 40 झाले. आणि 40 झाल्यानंतर दुकानातून एक खोटा, तिथं बघा श्रीरामपूरच्या, हे बघा श्रीरामपूर आलीच इथे. श्रीरामपूरच्या स्टेशनच्या बाहेर एक ते बघ दुकान आहे. हा नसलं तरी आपला हा म्हणा, त्याला काय जाते. त्या दुकानातून एक खोटा साप घेतला 40 रुपयाचा बरं का आजी, बरं का 40 रुपयाचा साप घेतला. आणि 40 रुपयाचा बरं का नतवाले आजी, 40 रुपयाचा साप घेतला. आणि बरं का इकडे बघा ना, इकडे बघा ना, त्या शेवटच्या डब्यात जनरल डबा म्हणतो संजय दादा आपण त्याला, बरं का ना जनरल डबा म्हणतो बरं का. जनरल डब्यात तो सोनवणे दादा तो साप आणून सोडला. आता जनरल डब्याचा अर्थ म्हणजे काय, यारे यारे लहान थोर सकळाशे ते आई अधिकार इति नाम जनरल डबा. आणि जनरल डब्यात तो आणून साप सोडला. त्याच्यात नेमकी लाडक्या बहिणी बसल्या होत्या. लाडक्या बहिणीने साप पाहिला, या साप आहे. 2 मिनिटात डबा खाली गेला, 2 मिनिटात डबा खाली गेला. हे गडी जाऊन बसलं. कुठलं होतं ते बोला ना, चिखलं बसलं गडी जाऊन. सकाळी 7 वाजता बसलो, 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 2 वाजले. यांच्या बाजूनं ना लय जोरात ट्रेन पडायच्या. यांना वाटायचं वा 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 क्या बात आहे, आपली ट्रेन लय भारी, लय जोरात पडते. आपल्या ट्रेनचा नादच खोळा नाही करायचा नाही. बसलं गडी. सकाळी 3 वाजले आणि नेमकं उठलं. तिथे ब्लॅक अँड व्हाईट कपडे साहेब असतो, आपण त्याला काय म्हणतो, टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर साहेब होतं तिथं स्टेशनला. साहेबाला हाक मारली, साहेब कुठं आलो. साहेब म्हणले श्रीरामपुरात. सकाळी 7 वाजता बसले, श्रीरामपुरात कसं काय. साहेब म्हणले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन नाशिकला निघून गेली. तुला नाही कळालं मी काय बोलतो ते. म्हणून म्हणतात नाही जैशी करणी, म्हणून कर्म संगतीचं चांगलं ठेवा. आणि संगत जर चुकली, कुसंगी नाडीला साधू जायचा, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला. आणि मग काय केलं पाहिजे माहिती का, अरे संगतीतून आम्ही जन्माची काही तत्व जोपासली पाहिजे. काय संगत केली पाहिजे. आणि नाथबाबा म्हणले हे दुर्लभ आहे. किती दुर्लभ, हे नरदेह दुर्लभ जाना, वासुदेव वासुदेव ज्याला शक्य त्याने टाळी वाजवायची माझ्याबरोबर. बघा मी कशी टाळी वाजवतो, मागून आवाज, हे पोराव उभे असले हाताची गडी सोडा आणि टाळी वाजवा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव 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 म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही गायब मंडळीच्या तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणा 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 म्हणलं पाहिजे. आणि मग म्हातारपणी होत नाहीये, नाही होत मग नाही होणार. नाकमुख गळू लागले मग काय पारमार्थ व्हायचंय. आणि नाना बरं का तुम्ही पारमार्थ म्हातारपणी नाही, शुद्ध पारमार्थ गेला तरुणपणी. आई सांग का म्हातारपणी पारमार्थ होत नाही. तुमच्या बऱ्याच आज्यांचं म्हणणं आहे की मला नातवंड आली का मग मी पारमार्थ कराय मोकळे. नाही, पारमार्थ म्हातारपणी होत नाही. सांगू कसं होत नाही. देवाच्या पूजेकरता फुलं ताजी नेता का शिळी, कशी शिळी नेता ताजी नेता. मग मन देवाजवळ ताज लागल का शिळ, ताज लागल का नाही. साहजिक आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, किंवा मन हा मोगरा अर्पोणी ईश्वरा. मग हे मन रूपी फूल देवाजवळ लावावं
आणि निर्मळ करावं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. मनमया पूजा हेची पडी केसी दादा, हेची पडी केसी दादा, हेची पडी केसी दादा. सागर महाराज वा. हे मना मना तुला हेची पाणी सांगा, हेची पाणी सांगा, हेची पाणी सांगा, हेची पडी हेची पाणी सांगा सांगा. आणि मग मनाची गोष्ट महाराजांनी सांगितली. मन चांगलं करा. आणि मग मन जर चांगलं असेल ना तर आमचं जन्मातलं महत्वाचं गणित आहे ना. आपल्याला एखाद्यानं चांगला साखरपुडा गेला का आपल्याला जाचात. हा मन आपल्या मनात आहे ना वेगळं. अरे त्यांच्या जवळ आहे म्हणून ती करतात. आपल्याला काय जळायला पाहिजे. आपण एखाद्यावर आपलं काय जायला पाहिजे. एखादा चांगला करतोय त्याच्या कष्टाचे पैशाने करतोय. तू सांगते की ते सांगतात की तुमची ऐपत असेल तसंच करा. लोकांचं वेगळंच. बोले तैसा चाले कायचा चाले. हा तू चाल मग तसं चाल. मानवी जन्मातलं महत्वाचं गणित. आम्हाला तिकडे मला जायचं नाही पण काय झालं कॅमेरा आहे त्याच्यामुळे लय बोलत नाही. हा गोळ व्हायचा. आणि मग आम्ही जन्मातलं महत्वाचं गणित सार्थकी लावलं पाहिजे. आणि मग सार्थकी कसं लावलं पाहिजे. संगत चांगली असली पाहिजे. मग तुकाराम महाराज ना संगतीचं वर्म सांगतात. काय संगत आहे ना तुमची गावामध्ये किती चांगली असू द्या. बाहेर गावात तुम्हाला लोक लोईन आवाज होत असतील, साहेब म्हणत असतील, सॅल्यूट घालत असतील. पण गावात तुम्हाला सॅल्यूट घालतील वय नाही घालणार. नाही घालणार म्हणजे काय होणार माहिती का. बाहेर गावात तुम्हाला तुकाराम म्हणत असतील, तुकाराम साहेब. गावात तुकाराम म्हणतील वय नाही म्हणणार. माझं उदाहरण सांगतो. अनुभव आले अंगा. हा माझा अनुभव बरं का नाना. माझी एक 4थीची मैत्रीण होती. हसायची काहीच गमत नाही. मैत्रीण माझ्या बँचवर बसायला होत्या. आज आतापर्यंत हसाय ना आता हसाय. आता लय हसायला लागली. हसाय आता ऐक. आणि बरं का आणि मग ऐक आणि ऐका आणि बरं का मला बोलू द्या ना. थांबा ना तुम्ही मग असा. हा आणि मग ना 4थी पर्यंतची मैत्रीण माही आमची रोज भांडणं व्हायची. भांडणं कशी व्हायची. आमच्या दोघांच्यात एक बेंच होता. बेंच काय होता आमच्या दोघांच्यात. मी लय बडबड करायचो. गावातल्या एकाही गाडीची नाना हेडलाईट मी पाट्याने शिल्लक ठेवली नव्हती म्हणून मला तिच्या शेजारी बसवलं होतं. आणि आमच्या काळात होतच तसं किरण दादा की पोरानं जर बडबड केली तर दादा बरोबर का नाही. पोरा शेजारी कोण असायची. पोरगी असायची. आणि 4थी पर्यंत माया शेजारी तीच होती. आणि नेमकी योगायोगानं ती वर्गाची मॉनिटर. आणि तिची माय रोज भांडणं. मायाक 40 रुपयाची कंपास होती. कंपास. त्या कंपाशीत 2 टोकाचं कर्कटक होतं. त्या कर्कटकानं मी बँच आखला. निम्मा रेष निम्मा आखला. ह्या रेषेच्या इकडे आली. तिची माय ती रोज नाव टिपायची. रोज नाव टिपायची. कशाला. भात खायला नाही मार खायला. मार खाऊन कदरलो. नाना मला डॉक्टर व्हायचं होतं. मला डॉक्टर व्हायचं होतं पण तिच्यामुळं मला महाराज व्हावं लागलं. तुम्ही माझा नव्हतं. तुम्ही म्हातार कसं काय तिच्यामुळं मला गाव सोडावं लागलं. आणि गेलो आळंदीला. 4थी किती मार खायचं त्याला लिमिट आहे वय. घरच्यांना म्हटलं मला 1 मिनिट इथं थांबायचं नाही. मग आळंदीला निघून घातलं. ना आळंदीला गेलो. पण आळंदीलाच माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. पण आळंदीहून गावाला येऊस तर इकडं तिचं लग्न झालं. हो त्या दिवशी तिला जिथं दिलंय का तिथंच माझं कीर्तन होतं. आणि लहानपणी अख्खं गाव मला बावड्या म्हणायचं. बावड्या. आता नाही आता महाराज म्हणतोय. आणि मग तिला कळलं. पण तिला कंपम व्हायना. 4थी पर्यंत काय दाढी बिडी नव्हती. आत्ता आली आत्ता. पण तिला कंपम व्हायना. हा तो तोच दिसतोय पण तिला कंपम व्हायना. शेवटी कीर्तन संपल्यावर आपल्याकडे आभार मानतात महाराजांचे. तुमच्याकडे मानतात का. अहो त्या दिवशी मी भिवंडीला कोकणात गेलो कीर्तन करायला. आणि कसे आभार मानले माहिती का. आजचे कीर्तनकार माझं नाव घेतलं. यांनी जामबारी कीर्तन केलाय. आणि जामबारी कीर्तन केल्याबद्दल या महाराजांना भावपूर्ण मला जगदे रे भाऊ. आणि आभार मानले. तिला कळलं आपला लहानपणीचा
हळू मी पाहिलं का असं हा हा मित्र 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 म्हणा ना मित्र म्हणा तुम्ही म्हणायचा फायदा घेता वय हा हा आणि तिला कळालो मित्र आहे ती सगळ्यात मागं बसली होती एवढ्या माणसात कळालं हा लहानपणीचा माझा बँचवरचा मित्र आहे आमचा बँचवरचं जरी भांडणं व्हायचे पण गावाकडचं माहेराकडचं कुत्रं जरी आलं तर अप्रूकच असतं ती एवढ्या माणसातून ती माझ्याजवळ पळत आली 4 गावची लोक माझ्या पाया पडत होती सगळ्यांना बाजूला केलं माझ्या जवळ येऊन माझ्या पाय नाही पडली सगळ्यांना बाजूला केलं मला काय माहिती का बावड्या तू कधी कीर्तनकार झाला जेवढी माणसं माझ्या जवळ होती तेवढी निघून गेली त्या दिवसापासून मी अतिपरिचय करायचंच बंद केलं नको हा सांगू का आपला अतिपरिचय जरूर असावा पण आपला अतिपरिचय भगवंताच्या संताच्या आईवडिलाच्या ठिकाणीच असावा दुसरं पुढं नको आहे दुसरीकडं आपली लोकांना वाट लागायची वाट पाहतात महाराज जगतातली सगळ्यात मोठी भूमिका आहे ना संताजवळ आहे प्रमाण घेऊ हे तो एक संताटाई हे तो एक संताटाई हे तो एक संतापाई हे तो एक संतापाई हे तो एक संताटाई हे तो एक संताटाई हे तो एक संतापाई हे तो एक संतापाई लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास मनविता जाते दासे मनविता जाते दासे मनविता जाते दासे मनविता जाते दासे जाते दासे जाते दासे असं असं आणि मग ना आणि मग ना संताच्या ठिकाणी लाभ आहे पण मग अजून थोडंसं संगतीचं वर्म सांगा संताच्या संगतीत महाराज आम्हाला फायदा काय आपल्याला यायचे अभंगाकडे यायचे 9 वाजलेत मग महाराज जरा संगतीचं महत्त्व सांगा महाराज म्हणले संगतीचं वर्म सांगू का संताच्या सानिध्यात अर्धा क्षण जरी बसलं तर तेने होय शांती मत पापा संताच्या संगतीत अर्धा क्षण जरी बसलं तरी भाग्य जीवाला मिळतं आणि मग आहे ना धुमावर हात ठेवून सांगतात या जगतातली महत्त्वाची भूमिका आम्ही हे आत्मीयता आम्ही जोपासली पाहिजे आणि मग ही आत्मीयता ज्याच्या जवळ आहे महाराज म्हणले ते संताच्या ठिकाणी आहे आणि मग आम्हाला संताच्या ठिकाणी जाण्याकरता आम्हाला एखाद्या संताचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे जसं की निळोबा राहायचं म्हणणं मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथी चालू जाता बरोबर का नाही तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंथा कोटे काय संताजवळ जाण्याकरता हा मार्ग उचित आहे पण मग संताजवळ जात आहे पण मग आम्ही गेलो तुकोबारायकडे तुकोबाराय तुम्ही काय मागताल देवाजवळ तुकोबाराय म्हणले मला बाकी नकोय एक वेळ देव मिळाला नाही तरी चालेल पण मला संत पाहिजे आणि संत जर पाहिजे तर अजून दुसरं काही नको अभंगाचं दुसरं चरण या संतासी निरवी हेची मदत दे वासागरजी या संतासी निरवी हेची मदत दे या संतासी निरवी हेची मदत दे या संतासी निरवी हेची मदत दे हे
वाजवा ना, टाळी वाजवा. एवढं गोड गायलंय महाराज. एवढं गाण्या बस हा एवढं गाण्या करता ना, एवढं गाण्या करता सोपं नाही महाराज. आणि महाराज एवढं येण्याकरता सुद्धा सरस्वती मातेची अफाट कृपा लागते बरं का. अफाट सोपं नाही महाराज. लय गोड गायलं तुम्ही तिघांनी पण. या संताशी निरवी. काही काही लोक म्हणतात या संताची जिरवी. जिरवी नाही निरवी. हा निरवी हेची मजत आहे. आणि का तुझे नको आम्हाला मागायचं तरी एकच मागायचं. गावातल्या तिघांना देव प्रसन्न झाला. तिघांना आणि तिघांना देव प्रसन्न झाल्यावर तिघही पण आहे ना ब्लॅक कलरचे होते. म्हणजे कलर गेला तर पैसे वापस असं. हा आणि मग तिघही देवाजवळ म्हणले देवा हय देवा तू आम्हाला प्रसन्न झालाय तर आमचं माग नाही. देव म्हणले बोल बघता काय पाहिजे. हे म्हणले माग तू द्यावा पण देशील ना. पहिल्या काळ्याचा आपला पहिला देव होता ना त्याचा डबर आला मागायचा. तो म्हणला देवा मी मागल ते देणार. देव म्हणले देणार की काय मागायचंय. मला आहे ना गोर कर द्यावा. देव म्हणले तत्ताच तू झालं ना गोर. 2 क्रमांकाचं म्हटलं हा गोरा झालाय ना याच्यापेक्षा हा पण सुद्धा काय व्हायला पाहिजे गोर व्हायला पाहिजे. देव म्हटले शे म्हटलं 2 नंबरचा म्हटला याला गोर केलंय का नाही याच्या डबल गोर मला कर. देव म्हणले ताताच तू झालं ना ते डबल गोर झालं. पण तिसऱ्याची मागण्याची वेळ आली. तेव्हा देवा आता तू या दोघांना नाही दिलं का नाही माझं शेवटचं माग नाही. यांना ना दोघांना नाही पण मायासारखं कर. तुम्हाला नाही कळालं आता. काही न कळलं काही न घरी गेल्यानंतर कळलं. महाराज जगतातली महत्वाची. अरे असं नका मागू. देवाजवळ प्रापंचिक गोष्टी नका मागू. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. दुसरं काय नको देवा. तुझे दिलंय ना याच्यातलंही समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आणि समाधान मिळतं बरं काय. कसं मिळतं तुम्ही भजन करताय ना. आपण घरात आता इथं तुम्ही जाऊ द्या पण मी विचारतो इकडे विचारतो आई तुम्ही घरात भजन करता का ग. ज्यावेळेस बरं थोडंसं विचारता अजून घरात काम करता का. काम करता करता का ना काम करता. हा करता. शेतामध्ये काम करताय. हा करताय. हा काम करताय. ऐका इकडे बघा काम करताय. आणि काम करत असताना खरं खरं बोलायचं. मारुतीची शपथ आहे तुम्हाला. घरामध्ये शेतामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता लोकांची कुटाणी करता. शपथी मारुतीची खरं खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात त्या. धन्य माता पिता तुकोबार आहे ना भजन करत करत निघाले. माझ्या मागे म्हणणार तुम्ही जरा ताड बसा. असं बैठे बैठे सावधान ताड बसायचं आजी. आणि मानाबरोबर मायाबरोबर चला दिन 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 फक्त 2-4 टाळ. आणि यांच्यावेळी बारीक माया मोठ्याने तुकोबाची अमृतबाणी देवाची चापण ताकाणी. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. वा वा थोडी टाळीचा आवाज आला. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग मधुनी पावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. जागेवर सभी फक्त स्पीड करावा विठ्ठल जीवे भावे. एने सोसे मना झाले हाव भरी. अजून अजून हा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आम्ही कशी टाळी वाजवतो. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुको
ताकदीनं म्हणा, जेवायचे आपल्याला. आई आई साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. बहुत बढिया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानताबाई ज्ञान सकया. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. हे पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. असं हे बात आहे. हे रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम. क्या बात आहे. टाळी वाजवा तुमच्या करता. काय गोड म्हणलात. पण आता आहे ना आजच्या कीर्तनात मॉनिटर, आजच्या कीर्तनातून एवढं घरी न्यायचं. लोक ना सध्या ह्या भूमिकेवर आहे. कोणत्या भूमिकेवर? महाराज सध्या आपलं लोक ना काय करतील आणि कोणत्या पायरीवर जातील काय सांगता येत नाही. म्हणजे कोणाचं वाटुळं करण्याकरता लोक काय बी करतात. माझं आत्ता कीर्तन होतं तिकडं मांडरगाडाला नवरात्रामध्ये, आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर मला कळालं त्या गडाकडं काही लोक पाया पडायला कमी येतात आणि दुसऱ्याच गोष्टी करायला जास्त जातात. मी त्या पुजाऱ्यांना विचारलं, त्यांना म्हटलं ही लोक येतात यांच्याकरता काय? ते म्हणले महाराज काहीच नाही. जो माणूस भजन करतो, ऐका बरं का माझ्या वाक्याकडे लक्ष द्या, फायद्याचं कीर्तन आहे. जो माणूस एकांतात असल्यावर भजन करतो, जगातली कोणती वाईट शक्ती येऊ द्या त्याचं वाटुळं करण्याकरता, ज्या माणसाजवळ ऐका ना सांगतो ना, जगातली कोणती वाईट शक्ती येऊ द्या, करणी बाधा येऊ द्या, नाही तर कोणती येऊ द्या, ज्या माणसाजवळ भजन आहे त्या माणसाचं जगातली कोणतीच वाईट शक्ती भजन करू शकत नाही. म्हणून भजन केलं पाहिजे. भजन असावं प्रमाणे उगाच बोलणार नाही. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे हरे सब पीरा, जपती निरंतर हनुमत बलबीरा. म्हणून घेतलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे? नाम घेतलं पाहिजे. संताचं नाम घेतलं पाहिजे. तू का म्हणे पापे जाती संताची अजपे. मग संगतीचं वर्णनच आहे. काय सांगू संताची उपकार, मज निरंतर जागावी ती. मग संताच्या संगतीत नामस्मरण घेता येतं. काय होतं नामस्मरणानं? हे घेता नाम, हे घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापा, पर्वत जळते पापा, जळते पापाचे, पर्वत घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. वाल्या कोणी ब्रह्मचारी, कोणी ब्रह्मचारी, नामे तारीला दुराचारी, नामे तारीला दुराचारी. घेतना घेतना विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळते पापाचे,
संत आपलं नामस्मरणाच्या माध्यमातून पाप जळून टाकतात. पण मग असं म्हणत हे सामर्थ्य सुदाम महाराज मानवी जन्मातलं महत्वाचं गणित सांगितलं या नामस्मरणाच्या माध्यमात. आणि हे वर्णन ज्याच्याजवळ संत कल्याणच करतात. जुन्या काळात आपल्याकडे साधू लोक यायची का नाही? आता नाही ती. आता लोक ना काही काही गोष्टींमध्ये वेगळी वागायला लागली. त्यांना पटत नाही काही गोष्टी. चांगलं सांगायला गेलं का त्यांना वाटत आहे हे खोटच बोलतंय. नाही, जगाच्या कल्याणात संताचे होते. आज चिखलीसारखं गाव, गावात साधू बाबा आले बरं का. ऐका एवढं सांगतो, एक 10 मिनटं घेतले तर चालेल ना? काय नाही ना आजी? चालेल ना ग? हे आजी चालेल ना ग? हां अजय इकडे बघ, चालेल ना ग? 10 मिनटं. काय भूक नाही लागली? एक 10 मिनटं थांबू आपण. हां मलाही माहिती लय दाट पेरला कवर कांसाला बारीक पडा ते मलाही माहिती आहे, पण मग थांबणार आहे मी. हां चालेल ना 10 मिनटं संयोजक मंडळी चालेल ना? हां ऐका, साधू बाबा आले आपल्या गावात. म्हणजे आपल्या गावासारख्या गावात साधू बाबा आले. थोडं मॉनिटर दिलं आले. आणि आल्यानंतर सगळं गाव त्यांच्या पाया पडायला गेलं. गाव पाया पडायला गेलो ना, हे एक मायासारखं तरुण ताट पोरग साधू बाबाच्या पाया पडायला गेलं. साधू बाबा अख्खं गाव तुमच्या पाया पडलं. काहीतरी चमत्कार असल्याशिवाय लोक तुम्हाला नमस्कार नाही घालणार. काहीतरी जादू आहे तुमच्याकडं. साधू म्हणले मला ना अष्टांग योग येतात. मी 6 धुतलेत म्हणून मला साधू म्हणतात. साधू कोणाला म्हणावं? ज्यानं 6 धुतलेत त्याला साधू असं म्हणावं. आणि ज्यानं 6 साधलेत त्याला माधू असं म्हणावं. हा माधून साधूत फरक आहे. हा साधू म्हणले नाही केलं लग्न. साधू म्हणले नाही केलं लग्न. पोरग म्हणलं साधू भाऊ लग्न करायला पाहिजे होतं. आयशाला आबाजो चुकला आणि तुका म्हणे वाया गेला. साधू म्हणले उठतो का टाकू ठेव चिमटा. नाही केलं लग्न. तू तरी केलं कुठं दिवे लावलेत माहिती मला. साधू काय बी बोल नका. माझी बायको माझ्याकरता जीव बी द्यायला तयार आहे. माझी आजी माझ्याकरता काय बी करायला तयार आहे. बरं म्हटले मी तुला 8 दिवस काहीतरी शिकवतो. पोरग आलं राव रोज साधू बाबाशी आलो. साधू बाबानं पोराला ध्यान योग शिकवला. जप कसं करायचे का ते संजयजी शिकवलं. 10 दिवस 8 दिवस शिकवलं. आणि 9व्या दिवशी पोरग साधू बाबाजवळ आलं. आणि साधू बाबाजवळ आल्यानंतर साधू बाबा माझा एक प्रश्न विचारू. तुम्ही लग्न का नाही केलं मला सांगितलं, पण तुम्ही का नाही केलं हे उत्तर सांगा. साधू म्हणले संसारातली माणसं ना बनेल असतात म्हणून लग्न नाही केलं. बरं म्हणले मग माझं तुमचं काय उदाहरण आहे? साधू म्हणले तुझ्यावर जर वेळ आली ना तुझं सुद्धा कोणीच नाही. काय बी बोलू नका मग साधू बाबा. माझी आजी माझ्याकरता काय बी करायला तयार आहे. माझी बायको माझ्याकरता काय बी करायला तयार आहे. म्हणले बरं मी तुला 8 दिवस काय शिकवलं? पोरग म्हणलं ध्यान योग शिकवलं. म्हणले आता घरी जायचं, जेवायचं, झोपायचं. रोज किती वाजता उठतो? म्हणले रोज मी 7ला उठतो. उद्या 7ला नाही उठायचं, 6:30ला उठायचं. पोरग गेलो घरी ध्यान लावलं. पण म्हटले ध्यान लावायचं मी व्यवस्थित उठायचं उठायचं नाही. हा झोपून राहायचं. पोरग म्हणलं जर झोपून राहिलो तर घरची लोक मला तिथपर्यंत नेतील. तुम्हाला नाही कळालं कुठपर्यंत? हा म्हणजे आपण जिथं सगळे जाणार आहे तिथं. हा हा आणि मग बरं म्हणले लवकर येतो तुम्ही जा. पोरग गेलो घरी 6:30चा अलाराम लावला. अलाराम तर उठतो राम. अलाराम तर उठतो राम. आलाच नाही न्यायला राम, उठवायला राम, तर याच्यातला जातो राम. सर्वागटी राम. असं फिट बसलं पाहिजे. कीर्तनकार असं बाई उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघा पाहिजे. आणि मग आहे ना बरं का पोरानं लावला अलाराम. 9:15 वाजता घरी गेलं. अलाराम सेट केला. जेवलं बिवलं झोपलं. 6:30चा अलाराम लावला. 6:30 वाजता त्यानं ध्यान चालू केलं. ऐका बाई इकडं लक्ष द्यायला फायदा सांगतोय संताची संगत का महत्वाची. आणि अलाराम लावलं झोपलं पोरग. हे त्यानं ते ध्यान लावलं सकाळी उठल्यावर. आणि 7 वाजले 7:30 वाजले. हे काय आज उठले नाही म्हणून बायको उठवायला आली. ओ उठा ना ते. आणि मग काय करायचं बायकोनं आरडाओरडा केला. ओ काय झालं हे उठा ना. सगळ्या पाहुणे रावळ्यांना फोन गेले. गावातली सगळी माणसं जमा झाली. गावातले भजनी मंडळही जमा झालं टाळपकवाज घेऊन. हा मी जातो. असू द्या हा हा सगळं झालं. आणि सगळे झाले पाखादे आले सगळे आलते. आणि सगळे आले पाहुणे रावळे आले. 9:30 वाजले 10 वाजले 11 वाजले 11 वाजले. आणि साधू बाबा आले आणि पोराजवळ आले. सगळ्या लोकांनी चिखलीतल्या सगळ्या लोकांनी वाट दिली साधू बाबाला. साधू बाबा पोराजवळ आले आणि पोराचा हात हातात घेतला.
जुन्या काळात माणूस गेलाय का नाही कशाने ओळखायचे? हा, हाताच्या नाडीवरून ओळखायचे. साधू बाबानं पोराचा हात हातात घेतला, कानाजवळ गेले, जोरात नाडी दाबली, कानाजवळ गेले, म्हणले उठू नको, पिक्चर आबी बाकी झोपून राह. हा, झोपून राहिलं पोरग, आणि झोपून राहिलं, आणि म्हणले ऐका रे, हे पोरग जिवंत होईल, पण एक आट आहे. म्हणले काय आट आहे? म्हणले माझ्या खिशात एक पुडी आहे. माझ्या म्हणजे त्यांच्या, हा हा, माझ्या खिशात एक पुडी आहे, आणि पुडीत एक औषध आहे, जो ते औषध घेईल तो मरल. आणि पोरग जेवढी पाहुणी रावली शेजारी बसली का तेवढी तळातळ बाहेर पळायला लागली. म्हणजे बाहेर कोण कोण आले? हा, बाहेर कोण कोण आले पाहून येतो. हा, राहिले घरातले. आजी लई रडत होती, यामाचे काही डोळे फुटले का काय? यामाचे त्याला न्यायच्या अगोदर मला न्यायचं, त्याची काही दृष्टीच गेली काय. आज रडायला लागली आजी, आजी रडायची, बायको रडायची. साधू म्हणले तू झोपून राह. पोराला झोपून ठेवलं. साधू आजी जवळ आले, आजे रडू नको, ही पुडी तू घे, तू मरशील आणि तुझा नातू जिवंत होईल. आजी रडत होती का? आजीनं डोळं पुसलं. आजी म्हणली जोगड्या, अजून मी कडकडा हरभरे फोडीते, आणि मला म्हणतो औषध घेणार नाही. आजीनं घेतलं नाही औषध. बायको का गेले, बायकोला रडत होती. बायको म्हणत होती त्याचे काय डोळे फुटले का काय, त्यांना न्यायच्या अगोदर मला न्यायचं, आणि बायको रडायची. बायकोकडे गेले साधू. साधू म्हणले तुम्ही औषध घ्या, रडायची आवश्यकता नाही, ते जिवंत होतील, तुम्ही जाताल. आणि मग पोरग जिवंतच होतं, ते ऐकतच होतं सगळं. हा, साधू भाऊ बायकोला म्हणले तुम्ही घ्या औषध. बायको म्हणली दुसरा करील, पण औषध घेणार नाही, औषध घेणार नाही. हा, तुम्ही लय विश्वास ठेवलाय. हा, आणि मग कोणीच औषध घ्यायला. तसं साधू पोराला खुणवायचं, पक 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 पक. हा हा हा, आणि मग साधू आणि मग गेली भजनी मंडळात गावातल्या. आहे का कोणी भजनी मंडळातलं इथं? हा हा, इकडं हा योग इकडं बसल्या. हा, पीटीवाल्यांना पाहिलं, त्यांच्या 2-4 जणांना, हे अध्यक्ष आहे ना म्हणजे मंडळाचा. हा, मग अध्यक्षांना विचारलं. अध्यक्ष म्हणले भाऊ मी इथं गेल्यावर पीटी वाजवाय कोणी? हा हा, मग ते कोणी त्यांनी नाकारलं, कोणी तयार व्हायना. मग सप्ताह कमिटी आली, सप्ताह कमिटी आली. ते म्हणले नाही जमणार, कोणीच तयार व्हायना. म्हणले कोणीच तयार होत नाही, मी औषध घेणार. गावातली पोर लगेच संगमनेरला फटाकडा आणाय गेली. खाली फाटू आलं वर फुटू वाजायचं असं. हा हा, आणि मग फाटकडं आणा गेली पोरं. बोलले आपल्या गावाकरता साधू बाबा आहुती देणार आहे, आपल्या गावचं पोरग जितवाणार आहे. हा आनंद झाला गावातल्या लोकांना. आणि तुम्हाला माहिती का, साधू बाबा औषध घेणार म्हटल्यावर सप्ताह कमिटी निर्णय घेतला. सप्ताह कमिटी म्हणली साधू बाबा तुम्ही जर औषध घेतलं तर दरवर्षी सप्ताहात तुमची जंक्शन पुण्यतिथी साजरी करणार. हा, गावगावची लोक लय बनेले. तुम्हाला माहिती का, कळश रोवण्याच्या टायमाला ब्रह्मचारीच माणूस वर चढीतात माहिती का. त्याला जर वर चढवलं कळस बसवायला, त्याच्या मागं पुढे बायका पोरं नसतात कोणी, आणि त्याला जर वर चढवलं कळस बसवा, त्यांना त्याचा पाय सटाकला आणि ते जर गेलं म्हणून वर चढी, त्यात बाकी काहीच कारण नाही. हा हा, असू द्या नका वाजू टाळ्या असू. आणि मग आहे ना साधू म्हणले, मग साधू म्हणले बरं का, ऐका. साधू म्हणले मी औषध घेणार. म्हणले पण असं नाही घेणार, दूध लागन, दूध बोलवलं. म्हणले गावठी गायचंच लागल, जर्शीचं जमणार आणि त्या म्हशीचं तर जमणारच नाही. कशाचं लागल? गावठी गायचं दूध लागल. आणि मग कपिला गायचं दूध बोलवलं, दूध आणलं. म्हणले दूध कायला? म्हणले कोरडा घेतला औषध तर ठसका लागून मरण. म्हटले मी त्या दिवशी एक जीव द्यायला चालला होता आणि कंदील घेऊन चालला होता. म्हणले कुठं चालला? तुम्हाला जीव द्यायला. आणि कंदील कायला? म्हणला ही चुकाट्याचं आपलं नाही म्हणून राहू द्या. अरे जीव द्यायला काय चाललाय बघा. आणि मग बरं का, साधू म्हणले दूध बोलवा. दूध आणलं. साधू बाबा दूध पिले. लोकांचं लक्ष पोरग कधी उठतं याच्याकडे नव्हतं. साधू कधी मारतो याच्याकडे लक्ष होतं. साधू भाऊ काय माराणा. लोक म्हणले काहीतरी गेम झाला, लावा ताकद. चांगल्या बोले आपला काहीतरी गोळ झाला. हा काहीतरी गोळ झाला. म्हणले काय झालं? जाऊ द्या, त्याला अपडेट लागल, त्याला इंस्टाग्रामचा पण थोडाफार अभ्यास असावा लागतो. आणि मग म्हणले काय झालं? हे पोरग काय जितो व्हायना. साधू म्हणले साधू तो काय मारा. पोर तर म्हणली साधू भाऊ काय माराणा.
म्हणजे साधू बाबा अहो ती जितवाय ना तुम्ही मारा ना. साधू बाबा म्हणले ए उठ रे. पोरग उठून बसलं. सगळे अशी टकमका पाहायला लागले. आणि पोरग म्हटलं साधू बाबा अहो खरं आहे की मी ज्यांच्या भरोशावर आयुष्य जगलो ते माझं शेवटच्या क्षणाला कोणीच निघलं नाही. शेवटच्या क्षणाला तुम्ही एकटे आलाय आणि एकटे जाणार आहे. मग घमंड कशाचा करायचा. नाही रे नाही कुणाचे कुणी वा वा नाही रे बहुत बढ़िया. नाही कुणाचे कुणी बहीण कुणाची भाऊ काय म्हणतात कुणाचा दोन कुणाचे सगळे सोयरे बहीण वा महाराज नाही रे नाही कुणाचे हे नाही रे टाळी वाजवा. मग आम्ही कोणाच्या हिशोबावर जगतोय. पुण्य कमवायचं एकट्याला कमवायचं वरती न्यायचं. मग माझं म्हणणं आजच्या कीर्तनातून एकच आहे. संताजवळ गेले ना संत परोपकाराची भूमिका शिकवतात. आपल्याजवळ असेल ना 1 रुपया तो चौघांच्यात वाटून खायला शिकलं पाहिजे. असेल तुमच्याकडे 10 रुपये पण 10 जणांच्यात वाटून खायला शिकलं पाहिजे. तुम्ही मात्र असं काय बोलताय. महाराज देवानं आपल्याला हे कर्ज फेडण्याकरताच दिलंय आणि असावी ती भासर. मग महाराज म्हणले आपण या जन्मामध्ये आलो तर संताच्या मार्गदर्शनाने चालावं. आणि संताचं मार्गदर्शन जर केलं तर महाराज म्हणले आणि दुसरं काही नकोय. मागणे ते का तुझं प्रति मागणे ते का हो तुझा प्रति आहे. मागणे शुभमजींना आवाज तुझा प्रति आहे. केस कमी करा केस करा. मागणे तुझ प्रति आहे मागणे तुझ प्रति आहे तुझा प्रति आहे. मागणे तुझा प्रति आहे. तुझं प्रति आहे. आहे मागणे तुझा प्रति आहे. मागणे तुझ प्रति आहे तुझ प्रति आहे मागणे तुझ प्रति आहे तुझ प्रति आहे. देशील तारी पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तारी पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संताची निवडी हो याची मजा देवी. वा वा या संताची निरवी हो याची मजा दे या संताची निरवी वा वा बहुत बढ़िया. या संताची निरवी याची मजा दे याची मजा याची मजा दे. टाळी वाजवा. वा वा. अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं. मागणे ते एकच मागायचे देवा. 9:30 3 मिनिटं कमी असताना महाराज म्हणायला लागले एकच मागतोय दुसरं काही नकोय. आणि मग एकच माग नाहीत काय माग नाही. या संताशी निरवी हेची मजा दे आणि कदू जे काय नको दुसरं काय आम्हाला. एवढंच एक माग नाही देवा. आणि एवढं जर दिलं तर जन्माचं सार्थक झालं. पण कशानं करायचं. संताच्या संगतीत गेल्यावर काय करायचं तेच महाराज म्हणतात. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय.
हरी जय 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 विठोबार कुमारी हरी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी हरी जय हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय 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 हरि जय 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 विठोबार कुमारी हरि जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी ज्ञानेश्वर माऊली नादराज ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली तुकाराम संपलाय 9:30 वाजलेत मॉनिटर आणि वेळ संपत असताना या गुणीजन मंडळीने गोड अशी साथ दिली. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करत असताना शुभम महाराज, आमचे सागर महाराज, आमचे सुदाम महाराज, एका राशीतली माणसं सगळी तिघांनी गोड गायलं. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. संकेत महाराज आणि हर्षल महाराज सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. गोड वाजवलं, आम्हाला सांभाळून घेतलं. वीरगाव करत तुम्ही सुद्धा आला बरं का. सगळे आभार व्यक्त करतोय. संतोष दादा सगळी मंडळी आला. तिकडून आमची वाडी बरं का, वाडीवरून बरीच मंडळी आल्यात. निमगाव असेल, बरीच परिसरातून बरीच मंडळी दिसतात दादा बरं का. पण सगळे आलेले परिसरातून सगळ्यांचे, मला वाटतं याच्याहून सुद्धा आले. तिकडे पोरं दिसतात आपले वडगाववरून आलेत. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. झालेली सेवा समर्पित करतोय. समर्पित करत असताना घ्यायचं आहे, वेळ झाला आहे आता. ते म्हणतात पोवडा घ्यायचं. काय करायचं, 9:30 वाजलेत, घ्यायचं आहे, वेळ झालाय. पण काय करायचं तुम्ही म्हणत असाल तर परत लेट होईल, 10 मिनटं लागतील. नको ना ठेव, चालेल, फुकट नाही. आता ओव्हर टाईम चालू झाला बरं का. टाळी वाजवा, टाळी वाजवा. एक 5 मिनिटात आपण पोवाडा घेऊ आणि मग थांबूया. चालेल. धन्य धन्य शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर, पराक्रमी थोर, केले जर जर बाजूनी पाणी दृश्य मुगला, बाजूनी पाणी दृश्य मुगला, बाजूनी पाणी दृश्य मुगला. घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंक विरे गगनात जी, कीर्तीचा डंक विरे गगनात जी, कीर्तीचा डंक विरे गगनात जी.
त्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं आणि मर्द मावळा जमा केला. आजही माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. स्वराज्य कोणा एका जातीवाल्याचं नाही बरं का. स्वराज्य 18 वगड जातीचं आहे, 12 बोलुतेदारांचं आहे. जर कोणी स्वराज्य एकट्या जातीचं म्हणत असाल तर आम्ही चुकतोय. सध्या जातीवादाचा फार मोठा व्याप महाराष्ट्रामध्ये लागलाय. पण माझं म्हणणं आहे या कीर्तनातून काय म्हणणं आहे, आपली एकच जात आहे. हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि हिंदू म्हणून मरणार, ही जात आहे आपली. आणि मंडळी या राजाला पकडण्याकरता अफजल खानानं टपकात पाणी लाबड्या उचलला. अरे कोण आहे शिवा? मानवंगा शिवाजी को विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर पहिलं गाव लागलं तुळजापूर. आई तुळजापुरात मंदिर कोणाचं आहे? तुळजापुरात कळवायचं हा म्हणताय तुळजाभवानीचं. आणि संबळ वाजू लागला. कसा वाजला ऐका, फक्त ओढून टाळी वाजवा. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दना लागोनी, विविध तापाची करावया झाडली, भक्तालागी तुपावाची निर्वाणी हो. आईचा जोगवा दारुगड बाई, आता दारुगड बाई, दारी आलो तुझ्या दारुगड बाई. कृपा करी माझ्यावरी जागावी रोदात सारी, कृपा करी माझ्यावरी जागावी रोदात सारी. आज गोंधळा मांडल्या, साडेनऊ वाजून 4 मिनिटानं तुळजापूर सोडलं आणि तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे? पंढरपुरात कोणाचं मंदिर? पांडुरंगाचं. आणि अभंग वाजू लागला कोणता? गेई 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 माझे वाचे वाचे ओ कोण नाम विठोबा. गेई 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 माझे वाचे वाचे कोण नाम विठोबा. गेई 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 माझे वाचे वाचे ओ कोण नाम विठोबाचे विठोबा. गेई 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 माझे वाचे वाचे कोण नाम विठोबाचे. 9:30 वाजून 5 मिनिटानं तुळजापूर पंढरपूर सोडलं आणि पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. नाना पैठण मध्ये कोणाचं मंदिर? पैठण मध्ये कोणाचं मंदिर? एकनाथ महाराजांचं. बरोबर. आणि काय वाजलं मंदिरात माहिती का? काय? गौर फिरवितो गायका, गौर फिरवितो गायका, गौर डौर 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 हे टुकु टुकु ऐका, काय का टुकु टुकु ऐका. पिंगळा 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 माघारी कोणी बोलत नाही. पिंगळा माघारी पिंगळा माघारी कोणी बोलत नाही का. पिंगळा माघारी पिंगळा माघारी कोणी बोलत नाही का. पिंगळा माघारी या शेजारीना बरं नाही केलं ग बया बया. मला 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 पंढरीला नेलं ग, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. 9:30 वाजून 7 मिनिटानं पैठण सोडलं आणि पैठण सोडल्यानंतर
बर जिजुरीत आले जिजुरीत कोणाचं मंदिर आहे जिजुरीत कोणाचं मंदिर खंड भरायचं येळकोट अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजने लागा देव करा वारी पावणे 10ला 7 मिनिटं कमी असताना जेजुरी सोडली आळंदीत आले आळंदीत कोणाचं मंदिर आळंदीत माऊलीचं आणि अभंग वाजू लागला कोणता ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आनंद रे सांगू पांडुरंगा तुझ्या नामाची रे जुळजुळवाई गंगा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि मंडळी रथागडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली पैशाला भेटीची वेळ ठरली किल्ल्यामध्ये जायचं 2 महायुद्ध आमने सामने उभे और शिवा गले लग जा हमारे आओ शिवा मैं बहुत सुना है तेरे बारे में बोलते महाराष्ट्र के लोग तेरी कीर्ति महाराष्ट्र के तिलक से दिल्ली तक से पहुंच गई है शिवा बोलते तेरे बारे में शिवा आओ आलिंगन दिला राजाला गपतान दमी मानला राजान डावा केला वागणं सवार केला बाहेर काढला अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद पंडा मागणवार करणार तेवढ्यात आपला पण एक होता जीवा म्हणून वाचला शिवा जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक महाराज भारत माता की सियावर रामचंद्र भगवान आणि आता थांबायचा प्रयास करतो तुम्हाला काय गोड लागलं तुम्ही कवर आहे म्हणणार चलू द्या आणि म्हणून थांबण्याचा प्रयास करतोय सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय सांभाळून घेतलं मला सगळ्यांनी लय गोड वाजवलं गोड गायलं सिस्टीमवाले सुद्धा 1 नंबर आहे आपल्या भागात कानाकोपऱ्यात त्यांचं नाव आहे महाराष्ट्रात असं साऊंड सिस्टीम सुद्धा प्रसिद्ध आहे प्रमोद मामा आपण सगळे बरं का सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय संजय दादा आपली सगळी सप्ताह कमिटी मला बोलण्याची संधी दिली बरं का सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय त्यांनी मला फोन केला आता सप्ताह कमिटीतले सगळे माझ्या ओळखीचे आतिपरीचे माझा तिकडं होता का तसा इथे पण आतिपरीचे त्यांनी मला फोन केला बरं का आजी मला काय म्हणले फोनवर माहिती का महाराज आपला चिखलीचा सप्ताह आहे म्हणलं बरं मग यावर्षी तुमचा कितवा दिवस घालायचा माझा
दावा सोडून किती वय घाला. मग आज त्यांनी माझा 7वा दिवस सिद्ध सप्त्याचा कीर्तना करता घेतला आणि बोलण्याची संधी मला दिली. खरं तर माझं पामर आहे काय थोरपण झालेली सेवा समर्पित मंगळापूरकर सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आजी तुम्हाला बोलता बोलता लई त्रास दिला ग. काही चुकलं असेल ना ग. एखादा बोलगा असं बरं का आजी तुम्ही सगळ्या इकडे बघा आजी तू पण चष्मेवाली इकडे बघा. हां काय चुकलं असेल ना ग. एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा. एखादा नातू असेल तर दुसरा म्हणून माफ. 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा. 3 असतील तर 4था म्हणून माफ करा. आणि एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. हां त्याची काय गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे आपला सगळ्यांचा बरं का. आपण जर कधी आळंदीला गेलात तर आपल्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे आपला. लेकरं का नसणार आहे. पण झालेली सेवा समर्पित. शेवटची त्याला आता नको आहे आता म्हणायची नको आहे आता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आला आहे की तांत्रिक अडचणीमुळं आजचं हवामान खातं दाट अंदाजानं भिजलं आपलं खराब असल्या कारणानं शेवटची चाल हवामान खात्याच्या निर्णयामुळं रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. वाणीला पूर्णविराम. हात वरती करू थांबूया. तुकाराम 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 हे तुकाराम 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 विठ्ठल जय देव विठ्ठल जय देव बोली ले पुरे रे बापू दे करा समापराध महाराज तुम नाथी उद्धारी नाथी कारणी नापुरा करा समापराध महाराज ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा समापराध महाराज तुम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान